झालंय. आजपासून राज्यात ढगाळ वातावरण राहणार आहे, म्हणून वेलवर्गीयसाठी ऊस उगवण्या शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी. त्याच्यानंतर ज्यांना वेलवर्गीय टरबूज खरबूज लागले त्यांच्यासाठी आनंदाची बातमी. थोडी थंडी कमी होणार आहे, थोडा आभाळ येणार आहे. 8 दिवस थोडं भाग बदलत बदलत आभाळ राहणार आहे, म्हणून हे अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा. आणि 2026चा सांगायचं झालं तर 2026 मध्ये सरासरी इतकाच पाऊस पडणार आहे, म्हणजे खूप असा नुकसानकारक पाऊस पडणार नाही, फक्त परतीचा पाऊस जास्त पडणार आहे. म्हणून हा अंदाज महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा. म्हणजे ज्या ज्या वर्षी सरासरी इतका पाऊस पडतो ना, त्या वर्षी शेतकऱ्याचे पीक चांगले येतात. शेतकऱ्याला सोयाबीन चांगलं होतं, शेतकऱ्याचा कापूस चांगला होतो, शेतकऱ्याला हरभऱ्याचं पीक चांगलं येतं, ज्वारी ही पीक निघतं चांगलं येतं. म्हणून सरासरी इतका पाऊस शेतकऱ्यासाठी परवडतो. जर दुप्पट पाऊस झाला तर मग ते शेतकऱ्याचं नुकसान होतंय. म्हणून यावर्षी चांगला पाऊस पडणार, म्हणजे सरासरी इतकाच पाऊस पडणार आहे, खूप नुकसानीचा पाऊस पडणार नाही, म्हणून हे लक्षात घ्यायचं. जूनच्या पहिल्या म्हणजे 7-8 जूनच्या दरम्यान राज्यात म्हणजे काही भागात पाऊस सुरुवात होईल. त्याच्यानंतर जुलैमध्ये देखील पाऊस पडणार आहे आणि ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये जास्त राहणार आहे. म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा. मुद्दामून 1 जानेवारीला हा अंदाज सर्व शेतकऱ्यासाठी देत आहे. तर सरासरी इतका पाऊस म्हणजे काय, बऱ्याच शेतकऱ्याला गोष्ट ही लक्षात येत नाही. तर उदाहरण सांगतो की आमचा हा परभणी जिल्हा आहे. दरवर्षी आमच्या